नमस्कार, मी हिमांशु सीताराम मेलादी। मी आज एक प्रयोग करणार आहे। चला प्रयोग करूया। या ग्लासात मी पाणी टाकते। आता मी या ग्लासात मीठ टाकते। मीठ ग्लासात मिक्स होत आहे, म्हणजे मीठ पाण्यामध्ये विद्रव्य आहे। आता मी या ग्लासात पाणी घेते आणि या ग्लासात साखर टाकते। काय होते ते बघा। आता मी साखरेला पाण्याने मिक्स करत आहे। साखर पाण्यामध्ये मिक्स होत आहे का ते बघा। साखर हळूहळू पाण्यामध्ये विरघळत आहे, म्हणजे साखर बी पाण्यामध्ये विद्रव्य आहे। आणि आता मी या ग्लासात ही पाणी घेते। आता मी या ग्लासात दगड टाकते। आता मी या दगडाला पाण्यामध्ये मिक्स करते। दगड मिक्स होत आहे का? दगड तर पाण्यामध्ये मिक्स होत नाही। दगड पाण्यामध्ये अविद्रव्य असते। आता आपण या ग्लासामध्ये तेल टाकणार। आता या ग्लासामध्ये तेल टाकले। आता या ग्लासात आपण साखर टाकून पाहणार। तेलामध्ये साखर विरघळते का नाही ते बघा। आता मी तेलामध्ये साखर टाकले। आता त्याला मिक्स करणार। साखर विरघळत आहे का ते बघा। साखर तर विरघळत नाही आहे, तेवढ्याने तेवढीच आहे, म्हणजे तेलामध्ये साखर अविद्रव्य आहे आणि पाण्यामध्ये साखर विद्रव्य आहे। म्हणजे आपल्याला हे समजले साखर काच्यामध्ये विद्रव्य आहे आणि काच्यामध्ये अविद्रव्य आहे, आणि मीठ बी काच्यामध्ये विद्रव्य आहे अविद्रव्य आहे, हे समजले। धन्यवाद।